चंदन थँक्स यार. अरे थँक्यू. नाही तू खूप मोठं काम केलंस. सगळ्यात आधी शिवाला शांत केलंस. ठीक आहे रे, सध्या चिडली आहे ती, पण तिच्या रागात सुद्धा काळजी आहे एवढं नक्की. नाही रे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे रॉकी संपदाला सपोर्ट करणारं कोणीतरी हवं होतं आणि तू त्यांच्या पाठीशी उभा राहिलास खंबीरपणे आणि तू ते केलंस त्याबद्दल थँक्स. अरे काय बोलतोय साशू? हे बघ, तुला माहिती आहे का की या गँगने, शिवाने, या सगळ्यांनी माझ्यासाठी खूप काही केलंय रे. तर मी त्यांच्यासाठी एवढं करूच शकतो ना. थँक्यू काय त्याच्यात? अरे फक्त तेवढ्यासाठीच नाही थँक्यू. तुझं नसतास आज मी आणि शिवा नक्कीच एकत्र नसतो. तू मला किडनॅप केलं नसतंस तर मी एकमेकांना कन्फ्रंट केलं नसतं, सगळं बोललो नसतो आणि आज आम्ही एकत्र नसतो. सो त्याबद्दलही थँक्स. बरोबर आहे चंदन, माझ्यासोबत कोणी नव्हतं तेव्हा तू होतास. थँक्यू त्यासाठी. अरे बस करा दोघं, काय चाललंय? बस काय करा, खरंच आहे. तू आहेस ना म्हणून खूप गोष्टी झाल्यात, त्यामुळे खरंच थँक्स. हो अरे, तू तू स्वतःमध्ये पण केवढे बदल केलेस. बहिणीचा नवरा म्हणून तिला त्रास देणार म्हणून मला खूप राग यायचा तुझा, पण तुझ्यातला माणूस हळूहळू कळायला लागला आणि आज पण तू सांभाळून घेतलास. थँक्यू. पण शिवा, मी हे म्हणत होतो की तू प्लीज गँगला सुद्धा समजून घे. त्यांची काही चूक नाहीये ग. ते जे काही करतात रॉकीसाठी करतात. अरे मला कळतंय, पण अरे मला माहित असतं तर एवढं सगळं नसतं ना झालं. पण शिवा, रॉकी आणि संपदाचं एकमेकांवर खूप जास्त प्रेम आहे ग. मी पाहिलंय ते. आणि आशू, तू तर विश्वास ठेवूच शकतो ना यावर. अरे 100% भावा. हे बघ, रॉकीवर माझा विश्वास आहे. पण आता हे सगळं घरी कसं सांगायचं हे सगळं अवघडच आहे. पण आय एम शुअर आपल्याला काहीतरी मार्ग सापडेल. तू काळजीच करू नको. मी काय म्हणते, आत्ता आपण घरी निघूया का? चला. काळजी घ्या. येतो रे. तूही काळजी घे. चल. आशू, भाऊ, अहो तुम्ही भाऊ, तुम्ही झोपला नाहीत? नाही झोपलो. तुम्हाला बराच उशीर झाला रे. तुमची वाट बघत होतो मी. मला खूप काळजी वाटते रे. आम्ही वस्तीमध्ये होतो, गॅरेजवर गेलो होतो, पाना गँगला भेटलो. तिथेही तीच परिस्थिती आहे, काही वेगळं नाही आहे, नाही का? होणारच ना. रॉकी एकटा आहे, त्याच्या घरचं कोणी नाही. हो भाऊ, काका बरे आहेत का? हो ठीक आहे. पण आजपर्यंत मी लक्ष्मणला एवढा चिडलेला पाहिला नव्हता. भाऊ, अहो रॉकी खूप जेन्युइन मुलगा आहे. त्याचं आणि संपदाचं खरंच प्रेम आहे एकमेकांवर आणि हे आपल्याला समजून सांगितलं पाहिजे. नाही आशू, आपल्याला लक्ष्मणशी नाही तो आपलं ऐकूनच घेणार नाही. मी बोलू का? नाही नको. तो आत्ता खूप रागावलाय आणि त्याचा सगळ्यात जास्त राग तुझ्यावर आहे. अरे पण त्यांनी पण हे समजून घ्यायला पाहिजे ना. त्यांचा राग बाजूला ठेवून त्या दोघांच्या सुखाचा विचार केला पाहिजे ना आपण. हे बघा भाऊ, मी खरंच बोलते त्यांच्याशी. नाही शिवा, ऐक ऐक. लक्ष्मणला हे कधी वाटलंच नव्हतं की तू त्याच्या विरोधात जाशील आणि त्यामुळे त्याला जास्त वाईट वाटलंय. हे तू समजून घे. काहीतरी मार्ग काढायलाच लागणार आहे तू. नाही, मार्ग काढायला लागेल, पण जो काही मार्ग काढणार असाल ना, तो जरा जपून काढा. हो. सीता नुकतीच आजारातून बरी झाली. भाऊ, तुम्ही नका काळजी करू. आम्ही दोघं आहोत ना, आम्ही सांभाळून घेऊ. तुम्ही आता आराम करा. तुम्हा दोघांवर माझा विश्वास आहेच. तुम्ही दोघे एकत्र आहात म्हणल्यावर काय अशक्य आहे.
चहा. येस. शिवा, काकासाठी पण. हा आणते ना मी. नाही नको आहे मला. भाऊ मला थोडं बोलायचं आहे. बस ना. बस. बोल. भाऊ मी एक निर्णय घेतलाय. जे संपदाचं आयुष्य जर मार्गी लावायचं असेल तर आता तीच एक गोष्ट आहे करण्यासारखी, ते म्हणजे तिचं लग्न लावून टाकूया. लक्ष्मण, अरे हे बघा भाऊ, माझ्या मुलीच्या सुखासाठी मी हा निर्णय घेतलाय. लवकरच तो मुलगा बघायला येईल. लक्ष्मण, अरे असं काय करतोयस? तिचं वय काय? वय? भाऊ वयाचा विचार तिने केला असता ना तर हे सगळं करून बसली नसती ती. ठीक आहे भाऊजी, पण असं तडकाफडकी घाईत निर्णयावर येणं बरोबर आहे का? वहिनी, आशूच्या लग्नासाठी पण तेच केलंस ना तू. नाही, मला मान्य आहे परिस्थिती वेगळी होती आणि हे बाहेर कळण्याच्या आधी मला सगळं उरकून टाकायचंय. तिचं लग्न लावून टाकायचंय. ऐका ना, पण संपदाला एकदा विचारलं तर. आशू, मला तिच्याशी वाद घालायचा नाहीये. तिला या सगळ्यातून बाहेर राहायला सांग. अरे काका, काय चुकीचं बोलते ती? ती एवढंच म्हणतेय की संपदाशी बोलून बघ एकदा, तिला काय हवंय विचार, आणि मग. एक बाप म्हणून मला हे सगळं कळूच शकतं ना आशू. आणि मुळात मला हे तुम्हाला सांगायचं होतं, मी सांगितलंय. लक्ष्मण, ऐक ना, असं घाईघाईत निर्णय घेऊ नकोस. काका असं नका ना करू, तुम्ही एकदा विचार. शिवा, आता तू काही बोलू नकोस. एकतर तुझ्यामुळेच सगळी वेळ आलीये. आई अगं, तू तिला चुकीचं ठरवून चुकीच्या गोष्टीला सपोर्ट करतेस ना. आशू, ही चूक नाहीये. उलट झालेली चूक आता आपण सुधारतोय. आणि मुळात माझा हा निर्णय झालेला आहे, त्यामुळे तो आता बदलणार नाही. चला ना लवकर. संपदाने स्वतःला कोंडून घेतले. दार उघडत नाही. चला ना. अरे संपदा. हा, संपदा. संपदा, ऐक. संपदा, दरवाजा उघड बाळा. संपदा बाळा, दरवाजा उघड. ऐक माझं बाळा, उघड. मला कोणाशी बोलायचं नाहीये. तुम्ही प्लीज जा इथून. संपदा बाळा, हे बघ असं काय करतेस? ऐक ना, हे बघ हे सगळं ना तुझ्या भल्यासाठीच चाललंय. असं डोक्यात राग घालून घेऊ नको. तू दरवाजा उघड. एक मिनिट. तुम्ही सगळे इतके पॅनिक का झाले? म्हणजे काय झालंय ना? अगं, संपदाने कोंडून घेतलंय. संपदा. कशासाठी, कोणासाठी करते सगळं? त्या रॉकीसाठी? कीर्ती, अगं प्रकरण आधीच चिघळलंय ग. तू बोलू नकोस. संपदा. भाऊ, एक मिनिट. मला माझ्या बहिणीची काळजी आहे म्हणून मी बोलते ना. संपदा, संपदा, दार उघड. बघ, मी ताई आहे तुझी. तू माझ्याशी सगळं शेअर करू शकतेस. दार उघड. संपदा. संपदा बाळा, दार उघड. कोणीतरी समजवा हिला. काहीतरी उलट सुलट करून बसली तर ताई. उर्मिला, असं काही होणार नाहीये. संपदा, संपदा, दार उघड. संपदा बाळा, दार उघड. आपण शांतपणे बोलूया. दार उघड. एक मिनिट थांबा. थांबा, सगळे थांबा. पॅनिक नका हो कोणी. संपदा, हे बघ प्लीज दार उघड. तुला जे काही म्हणायचंय ते आम्ही ऐकून घेतो. तुझं म्हणणं महत्वाचं आहे ना, ते जाणून घेणं गरजेचं आहे. आता कशाला विचारताय मला माझं काय मत आहे, मला काय करायचंय ते? बाबांना माझं लग्न लावायचंय ना, तर बाबांना सांगा की मी इतर कोणाशी लग्न करणार नाही. माझं रॉकीवरच प्रेम आहे आणि लग्न केलं ना तर मी फक्त रॉकीशीच करेन. सांगा बाबांना. संपदा, लक्ष्मण जरा लक्ष्मण. संपदा, बरोबर आहे तुझं म्हणणं. हे बघ, तू दार तर उघड, आपण सगळं सॉल्व्ह करू. तू दार उघडलं नाहीस तर कसं सॉल्व्ह होईल सगळं? हा, बोलूयात. दार उघड. तरी मी तुम्हाला सांगत होते विषय काढू नका म्हणून. अरे मग काय करायचं होतं? त्या मुलाशी लग्न लावून द्यायचंय. पण एवढी काय घाई होती तुम्हाला? हे बघ, हे तिच्या भल्यासाठीच चाललंय. पण बघितलं ना आता काय होत बसले ते. ए थांबा, थांबा. संपदा, ऐक ना संपदा, असं नको करू. अगं, आम्ही फॅमिली आहोत की नाही तुझी. फॅमिली? वहिनी, यांना फॅमिलीचा अर्थ तरी कळतो का? विचार ना. संपदा नाही का काही अशी? ऐका ऐका, थांबा थांबा थांबा. हे बघा, असं आपण सतत सगळे बोलत राहिलो ना तर तिला अजून त्रास होईल. मी काय म्हणते, तुम्ही सगळे इथून जा. आम्ही म्हणजे मी आणि आशू तिच्याशी बोलतो. नाही, मी माझ्या मुलीला सोडून कुठे जाणार नाही. काका प्लीज ऐकून घ्या, प्लीज म्हणते. अरे शिवा, तू नको बोलूस बाई. आशू, पुन्हा काहीतरी भलतं सुलतं होऊन बसेल.
मी नाही जाणार इथून. हे बघ जे काय ना ते माझ्या समोर बोला. काय त्यात काय एवढं बोलायला? नाही मी इथून नाही जाणार आहे. मी इथून नाही जाणार. लक्ष्मण भाऊ इथं ऐक. हे बघ ऐका. बरोबर आशू बरोबर बोलतोय शिवा बरोबर. नाही मी लक्ष्मण इथून जाणार उर्मिला नाहीये. चला. भाऊ इथून संपदा. उर्मिला चला. संपदा ऐका भाऊ तिच्याशी ऐका ऐका हे लक्ष्मण. आशू नीट समजूत काढ प्लीज. संपदा संपदा ऐक आम्ही दोघंच आहोत अगं. वहिनी प्लीज मला कोणाशीही बोलायचं नाहीये. तुम्ही दोघं पण जा ना इथून. मला नाही बोलायचंय. संपदा हे बघ प्लीज दार उघड, आमच्याशी बोल. आम्हाला माहिती तुला काय सांगायचंय. संपदा हे बघ सगळं कळतंय आम्हाला. तू दार उघड, आम्ही दोघंच आहोत. हा आपण बोलूया. संपदा ऐक ना अगं. तुम्ही ऐकलत का भाऊ? एक मिनिट असं कसं? इथे इकडे ये. इथे इथे बस शांतपणे बस. भाऊ कसं शांत बसायचं? काय हट्ट करते? ऐकलत ना ती मुलगी? तिला कळत नाहीये ती काय बोलतीये ते. असा हट्ट एखाद्या खेळण्यासाठी लहानपणी केला असताना तर ठीक होतं, पण हे असं अहो आयुष्याचा प्रश्न आहे तिच्या. आणि उर्मिला तू बोलत होतीस ना की हे बोलू नका. बघितलंस काय झालं ते? म्हणून मी लग्नाचा निर्णय घेतला. नाहीतर ही काहीतरी उलटसुलट करून बसेल आणि आपल्या घराची इज्जत पाण्यात जाईल. लक्ष्मण तुला आपल्या घराची इज्जत महत्वाची वाटते, पण अरे तितकंच महत्वाचं त्या मुलीचं आयुष्य पण आहे. भाऊ मलाही पटतं हे. म्हणजे संपदाच्या आयुष्यासाठी हेच बरोबर आहे. पण तिची इच्छा नसेल तर आपण लग्नासाठी जबरदस्ती करणार का? पण भाऊ तिने खूप मोठी चूक केलीये आणि ती चूक तिला बरोबर पण वाटते. आपल्याला जे चुकीचं वाटतं ते खरंच चुकीचं आहे की नाही हे बघायला नको का? उर्मिला तू घाबरलीस, तू शांत बस. भाऊ आई म्हणून मी घाबरणारच ना. आणि जर लग्न झाल्याने संपदाचं आयुष्य सुखी होणार असेल तर काय हरकत आहे? कदाचित लग्न हाच योग्य पर्याय असेल. अहो तिला कळत नाहीये ती काय वागते आता. मला पण असं वाटतंय जर लग्न झालं तर काका काकूच्या डोक्याचा ताप जरा कमी होईल. काय बोलताय तुम्ही? सगळं आपल्याला हवं म्हणून वाटतंय म्हणून ते करून घ्यायचं. अरे पण तिचं मत जाणून घ्यायला नको का? भाऊ जर मी असं वागले असते तर तुम्हाला चाललं असतं? करेक्ट आहे कीर्ती. म्हणजे रामचंद्र देसाईंची मुलगी एका मुलाबरोबर पळून गेली. आता तो मुलगा तिच्यासाठी अतिशय योग्य असूनही, हुशार, कर्तबगार, मेहनती असूनही ती पळून गेली ना, म्हणून बदनामी झालीच असती ना. काका मला काय वाटतंय, तुम्ही जो काही विचार करताय ना तो अतिशय योग्य आहे. आणि शिक्षणाचं म्हणाल तर उद्या लग्नानंतर संपदा तिचं शिक्षण पूर्ण करू शकेलच ना. अरे पण आपण आपले निर्णय असं त्यांच्यावर लादणं योग्य नाहीये हे तुम्हाला कळत नाहीये का? अहो कोणी काही लादत नाहीये. आशूला नव्हतं का आपण कन्व्हिन्स केलं? भाऊ वहिनी बरोबर बोलते. आणि ना मी असा एक मुलगा बघितलाय, चांगला वेल सेटल्ड आहे, चांगला जॉब आहे, आणि मुळात तो ना आपल्या स्टेटसचा आहे भाऊ. लक्ष्मण हो भाऊ, मला एक बाप म्हणून हे सगळं बघावं लागेल भाऊ. माझ्या मुलीच्या आयुष्याचं नुकसान नाही करू शकत. काका तू लगेच त्या मुलाला बोलवून घे. म्हणजे काय ना एंगेजमेंट एकदा झाली ना तर होईल सगळं व्यवस्थित. लक्ष्मण तू ऐक माझं, शांत हो. रागाच्या भरात घेतलेले निर्णय चुकतात. भाऊ मी आता जे करतोय ते मला योग्य वाटतंय. आणि मलाच माझ्या मुलीच्या आयुष्यासाठी निर्णय घ्यावे लागतील. एकच अपेक्षा करू शकतो की तुम्ही सगळे माझ्या सोबत असाल, मला साथ द्याल. हे बघ तू जरा शांत हो. सोल्युशन आहे याच्यावर, निघणार बरोबर. आणि हे बघ ऐक, चिडचिड करून आता काही होणार नाही. हे बघ आता शांत हो आणि नीट सांग काय होतंय तुला. मला सांग माझं काय चुकलं ते. मी सगळ्यांना नाही सांगितलं एवढंच चुकलं ना. आणि रॉकीची काय चूक होती या सगळ्यामध्ये?
आम्ही काही टाइमपास करत नव्हतो. आमचं खरंच प्रेम आहे एकमेकांवर. कोणाला कळत का नाहीये हे? हो माहितीये. हे बघ, आम्ही रॉकीशीही बोललो अगं. तू रॉकीशी बोललीस? तू भेटली त्याला? त्याचा कसा आहे तो? त्याचा हात कसा आहे सांग ना. हो हो, तो ठीक आहे आता. पण बाबांनी जे केलं ना ते खूप चुकीचं केलं. आमचं जेन्युइनली प्रेम आहे एकमेकांवर आणि कधी ना कधी सांगितलं असतंच ना तुम्हा सगळ्यांना. संपदा, हे सगळं ज्या पद्धतीने कळलं नाही सगळ्यांना, म्हणून असं रिॲक्ट होत आहेत सगळं. मला लग्न नाही करायचंय. मी नाही अजून रेडी. हो, हे आम्हाला माहिती आहे. तुम्ही दोघंच समजावा ना बाबांना. तुम्ही बोला ना एकदा त्यांच्याशी, ते ऐकतील तुमचं. वहिनी, तुझं डंबो तुझं पण ऐकतील. ते तुझं ऐकेल. संपदा, आहे बघ, आत्ता काका खूपच चिडलाय. तो या मनस्थितीतच नाही की तो कोणाचं ऐकून घेणे, स्पेशली माझं आणि शिवाचं. त्यामुळे जे ठरलंय तेच तुला करावं लागेल. नाही करणार आहे लग्न. ऐक ना संपदा, हे बघ, आपल्याला फक्त होकार द्यायचा आहे अगं, बाकी काही नाही करायचं आहे. त्यामुळे ना तुझे बाबा शांत होतील. हां, आणि आपल्याला वेळ मिळेल त्यांना समजवायला. तू शांतपणे विचार कर. ओके. आणि समजा मी होकार दिला आणि नंतर सगळं असंच चालू राहिलं तर मग काय करायचं आपण? मला नाही तर कोणाशीच लग्न करायचं. मला असं नाही राहायचं. कळतंय का तुम्हाला? ऐक, तुझ्या इच्छेविरुद्ध काही होणार नाही. आय प्रॉमिस. तू आमच्यावर थोडा विश्वास ठेव. हे बघ, तुझ्या मनाविरुद्ध तुझं लग्न होऊ देणार नाही आम्ही. आशू, एवढीशी होती यार संपदा. मागे मागे फिरायची सारखी सारखी डंबो डंबो करत. तुला माहितीये का, माझं आणि कीर्तिताईचं कधीच पटलं नाही. कदाचित आमचे स्वभाव वेगवेगळे असतील, माहित नाही. पण संपदा आणि मी टीम होतो ग. काही ठरवायचं झालं एकत्र की आम्ही ठरवायचो. कुठे बाहेर जायचं असेल तर प्लॅन करायचो. आणि आता ती एवढी मोठी झाली की तिलाच कोणीतरी आवडायला लागलं. तू पॉझिटिव्ह होतोय का संपदाला घेऊन? नाही, पॉझिटिव्ह, हा, थोडा, माहित नाही. हे सगळं झालं आणि तिने तिच्या डंबोला काहीच सांगितलं नाही ग. आशू, तुला माझ्यावर विश्वास आहे ना? आणि तू रॉकीलाही ओळखतो. तुला तो चांगला मुलगा वाटतो ना? रॉकी चांगला मुलगा आहेच. रॉकी अभ्यासू आहे, हरवणारी आहे. तो हुशार आहे ग. त्याला त्याच्या परिस्थितीची जाणीव आहे आणि तो त्याच्या टॅलेंटनी त्या परिस्थितीतून बाहेर पडेल नक्कीच. आशू, तुला त्या दोघांचं बोलणं पटतंय का? अर्थात. अगं हे बघ, ते जरी लहान असले ना तरी त्यांचं मन साफ आहे. त्यांचं खरंच प्रेम आहे एकमेकांवर. आशू, हे बघ, जर आपल्याला त्यांचं बोलणं पटतंय, ते खरे वाटतात, तर आपण त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. बरोबर आहे शिवा, पण काका खूप चिडलाय ग आत्ता. हे बघ आशू, तू काकांना सांभाळ, मी संपदाची जबाबदारी घेते. पण त्याआधी आपल्याला घरच्यांना सांगावं लागेल की रॉकी चांगला मुलगा आहे. आता घरातलं वातावरण बघताय कितपत शक्य आहे तुम्हाला सांग. पण आपल्याला हेच करावं लागेल. अरे हे बघ, त्यांना सांगावं लागेल की ते लहान असले तरी त्यांचा निर्णय चुकलेला नाहीये. आपण त्यांना वेळ दिला पाहिजे. हे आत्ता असं त्यांच्याबरोबर. बरोबर आहे तुझं. मी आहे तुझ्याबरोबर. तू सांग काय करायचंय. हे बघ आशू, आपल्याला सगळ्यात आधी घरच्यांना पटवून द्यावं लागेल की ते दोघं एकमेकांसाठी परफेक्ट आहेत. त्यांचं खरं प्रेम आहे एकमेकांवर. आणि आशू, तुला एक सांगू का? संपदाचं कोणावरही प्रेम असू दे, ती कोणाही बरोबर असू दे, पण तिच्या डंबोची जागा कोणी नाही घेऊ शकत.